नदीच्या महापुरामुळे ऊसाचं पीक अक्षरशः झोपलं जायचं. अशावेळी करायचं काय म्हणून या जिगरी मित्राने एक शक्कल लढवली. ऊसाऐवजी त्याच 22 गुंठ्यात काकडीचं पीक घेतलं आणि त्याच्यातून कमावले लाखो रुपये. आपल्याकडे आता नदीला पाणी भरपूर येते. महापूर आले की नाही ऊस आमचं पाण्यानं जातं, त्यात आम्हाला उत्पन्न मिळत नाही. कुठं गुंठ्याला अर्ध्या टनाच्या वर जात नाही. मग त्याच्यापेक्षा आम्हाला हे पीक पुरवते आणि ते 16-17 महिने ऊस राहतोय. हे 2 महिन्याचं पीक आम्हाला 3 लाख रुपये 3-3.5 लाख रुपये होतात. खर्च वजा गेले तर 2.5-3 लाख रुपये आपल्याला मिळतात. ऊसात किती मिळणार आहे आपल्याला? या जिगरी शेतकऱ्यांची यशोगाथा आहे कशी, चला पाहूया. शेतकरी नेताजी पाटील आणि रामचंद्र खोत या दोघांनी मिळून ही शेती केली. कोल्हापुरातील कागल तालुक्यातील कौलगे गावचे हे 2 मित्र सुरुवातीला काकडीची शेती करत असताना सेंद्रिय पद्धतीनेच करायची ठरवली. त्यानुसार टोकणीनंतर 28 दिवसांनी पहिली तोडणी आली. यानंतर 1 दिवस आड असं करत 2.5 महिन्यात तब्बल 20 टन उत्पन्न त्याने घेतलं आणि यामधून 2.5 ते 2.25 लाख रुपयाचा नफा सुद्धा मिळवला. ऊसाचं पुरवडत नाही, त्याच्यामुळे ऊसाच्या डबल टिबल आपल्याला काकडीत पैसा मिळतो. मग 2-2.5 महिन्यात की नाही 3 लाख रुपये जर मिळत असलं ऊस करायची काय गरज आहे? हवामान आणि शेतातील बदलानुसार पिकाला पाणी कधी द्यायचं, पाऊस लागलाय बाबा, वीज वार लागले, आपल्याला नको आहे पाणी, इथं बसून मोटर बंद करणे मोबाईलवर. आणि म्हणूनच कडाक्याच्या उन्हात सुद्धा त्यांची काकडी तग धरू शकली. 2007 मी बसलोय, अजिबात काय मला अजून काय ती तक्रार काय आली नाही. सायकॉनच्या मोबाईल ऑटो स्विचमुळे 2007 पासून ते फायद्यात आहे असंही ते सांगतात. काकडीसाठी जीवामृत वापरले मी, परत दशपर्णी आर्क वापरलाय. हे ताक अंडे हे 3 दिवस सकाळ संध्याकाळ हलविणे आणि 4थ्या दिवशी पंपान फवारणी केली. नेताजी यांनी पिकावर करपा रोग पडू नये यासाठी कोरफड आणि ताक मिसळून स्वतःच एक सेंद्रिय प्रकारे शेती करण्याचा आदर्श सुद्धा निर्माण केलाय. नक्की यांची यशोगाथा आहे कशी, चला पाहूयात. शेतकरी मित्रांनो नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. केके न्यूजच्या माध्यमातून आपण विविध शेतकऱ्यांच्या भेटी घेतोय, ज्यांनी प्रयोगशील मार्गानं विविध फळबागांचं किंवा शेतीचं उत्पादन घेतलेलं आहे, चांगलं उत्पन्न मिळवलेलं आहे आणि त्यातनं शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील झालेला आहे. आणि असाच यशोगाथा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असणाऱ्या कौलगे या गावामध्ये पोहोचलोय आणि या गावातील काकडीची यशस्वी शेती करणारे शेतकरी नेताजी पाटील आणि खोत साहेब यांच्या हे रामचंद्र खोत हे जे 2 जिवलग मित्र आहेत, या 2 जिवलग मित्रांनी काकडीची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि ती यशस्वी देखील त्यांनी केलेली आहे. नेमकं यामागचं गुपित काय आहे, त्यांनी या शेतीसाठी कष्ट किती घेतले आणि त्याचं नियोजन कसं केलं हे जाणून घेणार आहे. साहेब नमस्कार. नमस्ते. आपण आज दोघा मित्रांनी जो काही निर्णय घेतला काकडी शेती करण्याचा, तो निर्णय का घेतला? काय आलंय, आता ऊसानं नदीचं महापूर येत असल्यामुळं ऊसाचं पुरवडत नाही, त्याच्यामुळे ऊसाच्या डबल टिबल आपल्याला काकडीत पैसा मिळतोय. हे सेंद्रिय आमचं आहे, सगळं विकतचं काही नाही आहे. आता ह्याचं मी नियोजन कसं केलंय, नाजिया कंपनीचे काकडीचे बेन आणले मी. नाजिया कंपनीचे काकडीचे बेन पहिला मशागत करून घेतली मी. मशागत करून घेऊन मल्चिंग हातरून घेतलं, ठिबक लॅटन हातरून घेतले, ठिबक लॅटन, परत मल्चिंग हातरले. मल्चिंग हातरल्यानंतर होलं मारून मी लगेच जरा भिजवून घेतले रान. भिजवून घेऊन परत टोकनलं मी ते रान. मग ते टोकनल्यानंतर तिसऱ्या दिवशी ते 2 पानावर माझं ते बी उगवलं. मी स्वतः बीज प्रक्रिया करून ते स्वतः मी हे केलेलं आहे, टोकनले. खोत साहेब तुम्ही काय सांगाल, तुम्ही दोघांनी ज्यावेळेला निर्णय घेतला तर हे आता त्यांनी सांगितलं की मी मल्चिंग पेपर हाताळला, टोकलं आणि 3ऱ्या दिवशी ते आलं. कसं काय कारण आहे त्याला? तुम्ही काय वापरलं, रासायनिक खतं वापरलीत का सेंद्रिय वापरलीत? आता सेंद्रिय वापरलीत तर ती कशी वापरलीत? तशी ते बीज प्रकरण असते, ते सेंद्रियमध्ये भिजवून 1 तासभर ते सोकावं लागते. बीज सोकवल्यानंतर ते वाळवल्यानंतर टोकनला की 3ऱ्या दिवशी ते बीज प्रकरण आपोआप, म्हणजे त्याला एक पण बी असे खाडवीत नाही बी टोकंड्याला. त्याच्यासाठी ते पूर्ण हे सगळं केलं आपण, भिजून पूर्ण टोकनलेलं आहे. त्याच्यामुळे काय जास्त मेहनत काय नाही, फक्त ते 50 मिली काय तर ते घेतलं तर ते बी भिजवायला बाडीवर पाणी करून ते भिजून बी सोकवून नंतर मग टोकनले. किती दिवसात तोडीला सुरुवात झाली? 21व्या दिवशी तोड केल्या. 22व्या दिवशी टोकण्यापासून 22व्या दिवशी तोड केली, पहिली तोड केली. थोडं 15 किलो गावले. टोकणल्यानंतर 22व्या 15 किलो गावली. तिथनं दुसऱ्या दिवशी 400 किलो गावली. त्याच्यात 2 दिवसानंतर मग 800, नंतर मग 1 टनाला गेली.
पावणे 2 टन. पण असं टन निघले बर एक वाढलं. एका वेळी तुम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही लागण केली बियाणांचं, त्यानंतर पहिली तोड तुम्ही 22व्या दिवशी घेतली, तर एकूण जर बघायला गेलं या तुमचं क्षेत्र किती 22व्या दिवशी तुम्ही घेत होता आणि नाही एक झाड ते एक दिवस आड तोडा. असं करत करत 20 टनावर गेले. 20 टनावर गेले. तर तुम्ही लागण केल्यापासून जर आपण बघायला गेलं तर लागण केल्यापासून 22व्या दिवशी तुमचा पहिला तोड निघाला, तर तो कितीचा निघालेला? 28व्या दिवशी तोड निघाला पहिला. 28व्या दिवशी निघाला. 28व्या दिवशी 500 किलो निघाला. हं. आणि 500 नंतर एक दिवस आड करून 500चं मग 700 किलो निघाला. मग परत 900 किलो निघाला. एक 1.5 टनावर गेला पहिला. टनावनं मग परत 1.5 टन, पावणे 2 टन, 1 टन 800 किलो 800 किलोपर्यंत सुरुवात चालू झाली. असे मी एक दिवस आड करून शेवटपर्यंत आमची सर्वसाधारण म्हणजे 20 टन काकडी आमची निघाली. 20 टन तुम्ही या काकडीचं इथनं 2-2.5 महिन्याचं एक कालावधीचं पीक आहे. बर 2-2.5 महिन्यात हे सगळे पीक 2-2.5 महिन्यात सगळं निकाल होतोय, सगळं राहत नाही पीक. त्याचं उत्पन्न आपल्याला 2-2.5 महिन्यात खलास. मग 2-2.5 महिन्यात की नाही 3 लाख रुपये जर मिळत असलं तर ऊस करायची काय गरज आहे? आपण सगळं सेंद्रिय आहे. सगळं सेंद्रिय स्लरी मी घरापासून 6000 फुटावनं स्लरी इथं आणतोय पाईपलाईननं. ऊस करायची का गरज आहे म्हणतात? जसं बघायला गेलं तर आपला कोल्हापूर जिल्हा हा ऊसाचा पट्टा मानला जातोय. मात्र या ऊसाच्या पट्ट्यामध्ये त्यांचं एक तोंडातनं आत्ता वाक्य आलं की ऊसाची गरज काय? जर यातून चांगलं उत्पन्न मिळत असेल तर ते कसं उत्पन्न मिळतंय? ऊसाची गरज काय, तुम्ही असं का म्हणालात? काय नाही, आपल्याकडे आता नदीला पाणी भरपूर येते. महापूर आले की नाही ऊस आमचं पाण्यानं जातात, त्यात आम्हाला उत्पन्न मिळत नाही. कुठं गुंट्याला अर्धा टन, अर्ध्या टनाच्या वर जात नाही. मग त्याच्यापेक्षा हे आम्हाला हे पीक पुरवतं आणि ते 16-17 महिने ऊस राहतोय. हे 2 महिन्याचं पीक आम्हाला 3 लाख रुपये 3-3.5 लाख रुपये होतात. खर्च वजा गेले तर 2.5-3 लाख रुपये आपल्याला मिळतात. ऊसात किती मिळणार आहे आपल्याला? तुम्ही काय विचार केला खोत साहेब की ऊसापेक्षा काकडी परवडतात असं त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही कसा विचार केला? नाही बरोबर आहे की काकडीत ऊसात आहे, नदीला पाणी गेलं का ऊसा काय एकटीच आता बारक्या आहेत त्यांच्या वयांना घेऊन घेत नाही कोण. ऊस वयांना कोण घेतच नाहीत. कीड तयार होते. ती कीड तयार होते, मग जनावर बी काय घेणं खाणं नाही. त्याच्यामुळे हे याच्यात आपण डोकं हे घातलंय काकडीमध्ये विषय. आता हे 22 गुंठ्याचं तुमचं शेत आहे, 22 गुंठ्यामध्ये जर ऊस लावायचा झाला तर किती खर्च येतोय? माझे सेंद्रिय पद्धतीने असल्यामुळं, रासायनिकचं मी कधी वापरत नसल्यामुळे मला काही रासायनिकचा तेवढा अनुभव नाही आहे. मी जवळजवळ 20 वर्षे सेंद्रियच करत असल्यामुळं मला रासायनिकचा तेवढा त्यात जास्त अनुभव नाही. त्याच्यामुळे ते जीवामृत सोडणे हे किरकोळ खर्च येतोय मला. बरं, आत्ता ह्या काकडीच्या तुम्ही 22 गुंठ्यातल्या या काकडीचा लागणचा खर्च किती आला? लागण खर्च बी पाकिट 4000 रुपये, टोकनी माणसं 4 माणसं, म्हणजे आमची घरचीच असल्यामुळे आम्ही बाहेरलं कामाचा माणूस नाही आहे कोण, आमची घरचीच माणसं होती. ते एक 5 माणसं होते, 4 माणसं, असं मिळून आम्हाला एक 4-5 हजार रुपये खर्च आला. बर, आणि आता तुम्ही 20 टन तुम्ही यातनं उत्पन्न घेतलं, त्याचा किती तुम्हाला फायदा झाला? खर्च जाता म्हणजे ट्रॅव्हल्स सोडून गेली, ट्रॅव्हल्स काय मी धरलं नाही अजून. फक्त खर्च आमचा येतं माणसांचा पगार, म्हणजे आम्ही स्वतः राबलो आहे, त्या स्वतः माणसांचा पगार आमचा 60,000 रुपये झाला. स्वतः माणसांचा आमच्या सगळ्यात पगार काढला. मल्चिंग हातरणी बी हे सगळा टोटली खर्च 60,000 रुपये झाला. आणि फायदा 2.5-3 लाख रुपये झाला. बर, 3 लाख होतोय. तसं आम्ही ट्रॅव्हल्स आणि 25,000 धरले एक्स्ट्रा. जर ऊस लावला असता तर? ऊस लावला असता तर आम्हाला सरासरी वेगळी 60-65 हजार रुपये मिळालं असतं 16-17 महिन्यात. आणि हे 2 महिन्याचं पीक, काकडी हे 2 महिन्याचं पीक. बर, आता मला सांगा, तुम्ही या ठिकाणी पाणी व्यवस्थापन जे असते, आपल्या काकडी जरी करायची असली, काकडीला पाणी देखील लागतंच, तर याचं पाण्याचं नियोजन तुम्ही कसं केलंय? पाणी काय रोजचा एक अर्धा तास, रोज संध्याकाळी अर्धा तास, दिवसा नाही. बर, 5-6च्या दरम्यान किंवा रात्रीला पाणी रोज अर्धा तास. कुठून आपण पाण्याचं आपण कसं नियोजन करतोय? पाणी नदीची स्कीम आहे माझी. नदीच्या स्कीमवर पाणी तर पाणी सोडा झालं तर काकडला दररोज एक मी अर्धा तास संध्याकाळी पाणी सोडतोय, दिवसा पाणी सोडत नाही. लाईटीच्या नियोजनवर, लाईट केव्हा संध्याकाळी आली 10ला आली तर आम्ही संध्याकाळी 10ला येऊन पाणी चालू करतोय.
दिवसा लाईटीला आम्ही पाणी सोडतच नाही. मग सोडलं तर सकाळी लवकर आले तर एक अर्धा तास पाणी सोडायचं. काय आले ह्याला आता स्लरी जर सोडायला झाल्या तर मी स्लरी सोडायला तर मी घरापासून सोडतोय. घर इथून माझं 6,000 फुटावर घर आहे. मग इथं आम्ही पाण्यावर इथं जर थांबलो तर तिथून मी ऑटोमोबाईलवर सायकॉन कंपनीचा मी ऑटोमोबाईल 2007ला बसवला आहे. बरं. इथून मी ते मोटर तिथून चालू केलं. स्लरीचा कॉक तिथं फिरला की इथं स्लरी इथं 6,000 फुटावर इथं नदीकडे येतात आपल्या ह्या रानात. बरं, ते तुम्ही सायकॉन कंपनीचं ते ऑटो स्विच वापरताय, त्याचा फायदा होते का हो? काय खर्च जाते? नाही त्याचा फायदा आहे. आपण केव्हा पाहिजे तेव्हा झोपत आम्ही बटन मारू शकतोय. रात्री अंधाराचं आसकाटात जाऊ शकत नाही. आपण जायची काही गरज नाही. आपण घरात मोबाईलवरच चालू करू शकतो मोटर. बरं. त्याच्यामुळे काही त्रास नाही. पाऊस लागलाय बाबा, वीज वार लागले, आपल्याला नको आहे पाणी, इथं बसून मोटर बंद करणे मोबाईलवर. बरं. आणि त्याचं काय मेंटेनन्सचा खर्च? अजून तरी मी काय आपल्याला आता 2007ला मी बसलेलो आहे. अजिबात काय मला अजून काय ती तक्रार काय आली नाही. बरं. आता तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं तुम्ही काकडीचं उत्पादन घेताय असं तुमचं म्हणणं आहे. सेंद्रिय पद्धत म्हणजे नेमकं ह्या काकडीसाठी तुम्ही सेंद्रिय पद्धत काय वापरली? काकडीसाठी जीवामृत वापरले मी. परत दशपर्णी आर्क वापरला आहे. परत ताक अंडी हे जैविक वापरले. ते फवारणीसाठी आहे. हे ताक अंडे हे वास घेऊन बघा. हे ताक अंडे ह्याचं 3 दिवस सकाळ संध्याकाळ हलविणे आणि चौथ्या दिवशी पंपान फवारणी घेणे. त्याच्यामुळे नागाळी किंवा थ्रिप्स, पांढरी माशी काय असले तर ह्याच्यापासून ते बचाव करते. ते मारती कीड. त्याच्यामुळे ह्याचं काही नाही. आणि आपल्याला औषध मारताना देखील याचा काही त्रास नाही. बरं. आता तुम्हाला ही शेती करत असताना काय अडचणी आल्या? काय अडचणी आल्या की भरपूर अडचणी आल्या. काय आल्या? त्या इथं त्याला आम्ही इकडे स्लरी आणायला मी इकडे टॉप जोडायला होतं. ते व्हाल जोडायच्या आधी आम्हाला की इकडे कशा स्लरी न्यायच्या, काय करायचे हे आम्हाला अडचण होती. पहिल्यांदाच मी ह्या काकडीसाठीच मी आता ही व्हाल तीन बसवून स्लरी इकडे आणल्यात. नाही तर याच्या आधी कसं सोडायचं, काय करायचं हे माझ्यासारखं डोसकं की विचार करत होतं. मग ते घराजवळ मी व्हाल बसवल्यात. घराजवळ व्हाल फिरलं की हिथं डायरेक्ट येतात. हिथलं जर पाणी हिथला बंद व्हाल केला घराला पाणी जाते, नदीचं पाणी. आणि आता जर बघायला गेलं तर उत्पन्नाच्या तुलनेत आता ह्या सगळा खर्च बघितला आपण. सेंद्रिय पद्धत तुम्ही कशी वापरली हे सगळं बघितलं. सेंद्रिय पद्धत वापरताना रासायनिकपेक्षा वेळ लागतो उत्पन्न यायला असं म्हणतात. जरा आता ह्या रानाला जर आम्हाला वेळ लागला म्हणजे कसं, हे पहिल्या स्टार्टिंगलाच मी आता हे सेंद्रिय केलेलं आहे. ह्याच्या आधी माझं ते रासायनिक होतं. रासायनिक म्हणजे काय तेवढी म्हणजे 1-2 पोती टाकली की माझं ह्याच्यावर ऊस संपला. फक्त कसं आहे बॅरलातनं जीवामृत आणायचं, ते आळ्याशनी घालायचं डोळ्याशनी, ह्याच्यावर मी तिकडे आणून घालतो. बरं. आता बघायला लागलो की आपण वळवाचा पाऊस येतोय, वातावरणात ऊन तापलेलं आहे, संध्याकाळच्या वेळेला गारवा पडत असतोय. ह्या सगळ्या हवामान जे काय बदलत असते याचा परिणाम या काकडीवर होतोय का? होतोय की. बरं. टेम्परेचर जास्त वाढल्यामुळं पानं ते नाही त्याला काय करप्या आलाय म्हणतो आपण. ते पानं उन्हानं कडकतात. करप्या आले म्हणतो. पण तो करप्या जर आला असेल तर हे ताक अंड्याचं जर मारलं तर करप्या आपण खरास होतोय, राहीत नाही. होतं तशी आपली चांगली फळं मिळतात. परत ताक आणि कोरफड 100 ग्रॅम आणि ताक 200 ग्रॅम 200 मिली असं म्हणून ते कोरफडचं ते मिश्रण करून ते जर मारलं त्याचं ते आवरण तयार करतं आहे. ते आता या टेम्परेचरला वरनं जर ते फवारणी केली आहे ताक आणि त्या कोरफड फवारणी, त्याचा आपण ती रस काढायचा त्याचा मिक्सरला बारीक भांड्यात लावून ते जर मारलं तर त्याचं बारीक आवरण तयार करतं आहे आणि त्याच्यामुळे गारवा तयार करतं आहे. ते आता मी वापरले त्याचा परिणाम म्हणजे कसं आहे, वापरल्यामुळं ते आता परत ते शेंडा सोडायला चालू करतं आहे. टेम्परेचरनं करप्या जे म्हणतो ती करप्या येत नाही, ते कमी होतं आहे आवरणमुळं. बरं. आता मला सांगा, सेंद्रिय तुम्ही शेती केलीत, गेले 20 वर्षापासून तुम्ही शेती करताय. या अनुभवातनं तुम्हाला ह्या सगळ्या शेती करत असताना एक अनुभव आलेला असतो, यातून तुम्हाला धडा काय मिळाला? सेंद्रिय केल्याशिवाय आपल्याला म्हणजे हे रासायनिकमुळं आपल्याला त्रास होतोय. आणि हे प्रत्येकाने सुद्धा की नाही, प्रत्येकाने खायला पाहिजे. प्रत्येकाने लोकांनी हे सगळं सेंद्रिय करावं. सेंद्रिय आता या कलियुगाला सेंद्रियची गरज आहे.
म्हणून हे सेंद्रिय पीकच कुठले असू दे, गहू असू दे, तांदूळ, भात असू देत, ह्या सेंद्रियाकडे लोकांनी सगळ्यांनी वळावं असं म्हणजे माझं मत म्हणते. आपल्याला असा त्रास नाही काय. तर आपण पाहिलं की सेंद्रिय पद्धतीनं त्यांनी ऊसापेक्षा काकडी चांगली असं त्यांचं एक म्हणणं होतं. कारण ऊसामध्ये 16 महिन्यात एवढ्या जर क्षेत्रामध्ये जर त्यांनी उत्पादन लागण केली असती तर 60 ते 70 हजार रुपयाचा त्यांना फायदा झाला असता. काय म्हणताय? परत आता ही काकडी केली काढली, आता 2-2.5 महिने झाले. आता ही मी काकडी उपडून टाकली. हा इकडं प्लॉट उपडून टाकला आहे, आता हे उपडाय चालू आहे. का तर आता नदीला पाणी जूनमध्ये जूनला पाऊस चालू होतोय. जूनला पाऊस चालू होतोय म्हणून आम्ही हे गडबडीत आता हे प्लॉट उपडून काढत होता, टोकनाई जोडणे. परत ह्यो जुलैला महापूर येतोयच, पाणी पाऊस लागला की महापूर येतोयच. तरी देखील मी काय म्हणतोय, एक 5-6 तोडं जरी गावलं तरी माझं की नाही जवळजवळ 10-15 टन माल जरी गावला तरी देखील मला हे पुरवडते. म्हणून परत मी रिटर्न आता हे काकडी टोकणार आहे. असे जर आपण वर्षात जर काकडी जर केली, आता हे 6 महिने दिवाळीपर्यंत की नाही इकडे घात नसते. नदीला पाणी आली की ऑगस्टला की नाही आता ह्याच्यात मी परत कांदा घेणार. कांदा घेऊन परत काकडी डिसेंबरला जर काकडी घेतली तर माझी जूनपर्यंत 3 पिकं निघतात काकडीची. त्याच्यामुळे उत्पन्न अधिक वाढलं. आता जर बघितलं तर तुम्ही काकडी जी लागण केली आहे, किती अंतरावरती जी सरी केल्यात किंवा किती अंतरावर लागण केल्यात? 1.25 फुटाला एक होल मारले मल्चिंग पेपरवर. सरी बेड आहे 4.5 फुटाचा. 4.5 फुटाचा बेड आहे. 1.25 फुटाला होल मारल्यात, 1.25 फुटाला एक हे. बरं, ह्याचं काय कारण काय? 1.25 फुटाला मारले म्हणजे की नाही, जरी एकंदर आळं जरी मेलं तर त्याचा ते वचपा भरून काढतोय. आणि त्यासाठी मी ते दोरं बांधण्याऐवजी मी डायरेक्ट जाळी बांधलेली आहेत. ही जाळी तुम्ही बघा, ही आहे तुम्हाला जाळी. हा पॅच जो आहे ना, तो इंटरव्ह्यूमध्ये कुठेतरी पॅच जोडायचा आहे, लक्षात ठेव. तर नेताजी पाटील यांचं आता सध्या जर बघायला गेलं तर त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे. 3 मुलींची लग्न झालेली आहेत. आणि एक जो मुलगा आहे तो आता शिक्षणाबरोबरच तो आपल्या वडिलांसोबत आपल्या कुटुंबासमवेत शेतामध्ये काम करतो. मित्रा, काय सांगशील, तुझी राबणुकीचं महत्त्व इथं किती आहे? तुझी राबणूक किती आहे? शिक्षणाबरोबर तुझी राबणूक तू कशी करतोयस? मी काय पण काम असतं पप्पांच्या बरोबर कायम शेतात असतोय. बरं. आता आम्ही टॅमॅटोचा प्लॉट केलाय. त्याचा खर्च किरकोळ, म्हणजे आमचा बाकीचा खर्च काही नसतोय. आम्ही सगळं घरात करतात, त्यामुळे बाकीचा खर्च काहीच येत नाही. फक्त तोडणीचा, लावण, परत एक बाजारला जायचा वाहतूकचा त्याचा खर्च येतोय. त्याचा खर्च निघण्यासाठी आम्ही आंतरपीक केले. कोल्हापुरी काकड्या, भेंडी, गवारे, बीन्स, ह्याच्यातनं आमचा किरकोळ खर्च सगळा निघतोय. यातनं तरी किती क्षेत्रात ते लावून केल्या काय? आंतरपीक फक्त 4 सरे आहेत. प्रत्येकाच्या एक सरे आहेत. 150 फूट लांब तेवढ्या एक फुटे आहेत, एक सरे आहेत फक्त. बरं. त्यातनं आमचा सगळा किरकोळ खर्च सगळा निघतोय, बियाचा, वाहतूकचा. मग आता त्याचा खर्च काढायचा म्हटल्यावर तुम्ही रासायनिक पद्धतीनं फास्ट ते उगवण्यासाठी प्रयत्न करताय का? नाही, फक्त सेंद्रिय काय असेल ते सेंद्रिय. जरा लेट होतोय कारण व्यवस्थित आम्हाला त्याचं सगळं प्रॉफिटमध्ये सगळं होते. लॉस काही येत नाही आम्हाला त्याचा. आणि शरीराला चांगला आहे त्यामुळं काही एवढा हे विषय नाही. तर एकूणच आपण पाहिलं की ऊसापेक्षा काकडी महत्त्वाची आहे, चांगली उत्पन्न देते असं त्यांचं म्हणणं आहे. कारण 16 महिने एवढ्या जर क्षेत्रात आपण बघायला गेलं तर 16 महिन्यांची राबणूक, तेवढा खर्च आणि यानंतर मिळणारं जे उत्पादन आहे ते 60 ते 70 हजार उत्पन्न मिळतं. मात्र या काकडीच्या लागवडीतून रामचंद्र खोत आणि नेताजी पाटील यांनी या मैत्रीचा त्यांनी धागा एक पकडला आणि त्या मैत्रीच्या धागेतूनच त्यांनी हे जाळं जे उभा केलेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात, आणि या जाळ्यातूनच त्यांनी आत्तापर्यंत एका लागणनंतर जवळपास 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांनी मिळवलेलं आहे. आणखीन देखील ते पावसाळ्याच्या पूर्वी आणखी एकदा लागण करणार आणि ते पण एकदा 15 ते 20 टनाच्या दरम्यान उत्पन्न घेणार असल्याचा त्यांचा दावा आहे. आणि नक्कीच सेंद्रिय शेतीचा फायदा आम्हाला झालेला आहे. त्या ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघितलं, सेंद्रिय शेती, जीवामृत असेल, दशपर्ण अर्क असेल आणि कोरफड आणि दूध, त्याचबरोबर दूध, गाईचं दूध, गोमूत्र आणि जवारी गाईचं दूध, अंडी आणि गोमूत्र यांचं जे मिश्रण होतं,
त्याचं मिश्रणाची फवारणी या शेतीवर केली आणि त्यांना एक जो महत्त्वाचा प्रश्न विचारला, जो आत्ताचं निसर्ग चक्र जे बदललेलं आहे, पाऊस, संध्याकाळचा गारठा आणि कडक उन्हाळा, याचा परिणाम जर बघायला गेलं तर त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं जे काही जीवामृत तयार केलेलं आहे त्या जीवामृतामुळेच यांच्यावर एक गारवा तयार होतो. भर उन्हामध्ये त्यांना गारवा मिळतो आणि गारव्यामध्ये त्यांना चांगली ऊब मिळते. अशा प्रकारचं जीवामृत त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे आणि त्याच सेंद्रिय खतांचा वापर केल्यानं त्यांना या शेतीमध्ये चांगला फायदा झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आजच KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.